सुप्रीम कोर्टात आज असा स्फोट झाला की शिंदे गटात गेलेल्या 6 खासदारांची झोप उडाल्याची चर्चा सुरू झाली आहे। एकीकडे कपिल सिब्बल कोर्टात कायद्याचा सापळा रचत आहे, तर दुसरीकडे सर्वोच्च न्यायालयाची नोटीस या 6 खासदारांसमोर नवं संकट उभं करत असल्याचं बोललं जात आहे। नेमकं काय घडलं आणि या नोटीसचा शिवसेना प्रकरणाशी काय संबंध, चला सविस्तर समजून घेऊया। नमस्कार, मी प्राजक्ता आणि तुम्ही पाहताय मराठी मंडळी। शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अंतिम टप्प्यातील सुनावणी सुरू असताना आणखी एक महत्त्वाची कायदेशीर घडामोडी समोर आली आहे। उद्धव ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या 6 लोकसभा खासदारांबाबत दाखल करण्यात आलेल्या याचिकेची सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली असून संबंधित खासदारांना आपली भूमिका मांडण्यास सांगितल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे राजकीय चर्चांना पुन्हा वेग आला आहे। लोकसभा सचिवालयाने काही खासदारांच्या गटबदलांसंदर्भात निर्णय घेतल्यानंतर ठाकरे गटाने त्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले। याचिकेत असा मुद्दा मांडण्यात आला की पक्षांतरबंदी कायद्यातील तरतुदींनुसार केवळ काही लोकप्रतिनिधी एका गटात गेले म्हणून मूळ राजकीय पक्षाचे विलीनीकरण झाले असे मानता येत नाही। मूळ पक्षाची घटनात्मक प्रक्रिया आणि आवश्यक अटी पूर्ण झाल्या आहेत का याचाही विचार होणे गरजेचे आहे, असा त्यांचा दावा आहे। याच पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने संबंधित खासदारांना नोटीस दिली असून निश्चित तारखेपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले। जर उत्तर दिले नाही तर न्यायालयात उपलब्ध नोंदींवर पुढील प्रक्रिया करू शकते, अशीही नोंद करण्यात आल्याचे वृत्त आहे। मात्र अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही। याच वेळी सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हाच्या प्रकरणात ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडत आहेत। त्यांच्या युक्तिवादाचा मुख्य आधार असा आहे की विधिमंडळ पक्ष आणि मूळ राजकीय पक्ष हे वेगळे घटक आहेत। केवळ आमदार किंवा खासदारांचा गट बदलला म्हणून मूळ राजकीय पक्ष बदलतो असे मानता येणार नाही। सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। त्यांच्या मते आयोगाने पक्षाची संघटनात्मक रचना, पक्षघटना आणि प्राथमिक सदस्यांचा विचार न करता प्रामुख्याने विधिमंडळातील संख्याबळावर भर दिला। हा मुद्दा सध्या न्यायालयात सविस्तर चर्चेला जात आहे। या सुनावणी दरम्यान न्यायालयानेही काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केलेत। विशेषतः पक्षचिन्ह हे मूळ राजकीय पक्षाचे असते की विधिमंडळ पक्षाचे, या मुद्द्यावर न्यायालयाने दोन्ही बाजूंकडून सविस्तर युक्तिवाद मागितला आहे। त्यामुळे या प्रकरणाला अंतिम निकाल भविष्यातील अशा अनेक राजकीय वादांसाठीही महत्त्वाचा ठरू शकतो। दरम्यान शिंदे गटाच्या बाजूने असा युक्तिवाद केला जात आहे की लोकसभा सचिवालयाचा निर्णय हा प्रशासकीय स्वरूपाचा होता आणि त्याला थेट घटनाबाह्य म्हणता येणार नाही। तसेच संबंधित खासदारांनी मतदारसंघाच्या विकासासाठी हा निर्णय घेतल्याचाही त्यांचे म्हणणे आहे। या सर्व मुद्द्यांवर आता न्यायालयात दोन्ही बाजूंचे युक्तिवाद होणार आहेत। यामुळे सध्या 2 स्वतंत्र पण संबंधित कायदेशीर प्रक्रिया सुरू आहेत। एकीकडे शिवसेना पक्ष आणि चिन्हाचा वाद, तर दुसरीकडे काही खासदारांच्या गटबदलाशी संबंधित याचिका। या दोन्ही प्रकरणांमध्ये समान कायदेशीर प्रश्न उपस्थित होत असल्यामुळे त्यांची राजकीय चर्चाही एकत्र होत आहे। मात्र प्रत्येक प्रकरणाचा निर्णय त्यातील स्वतंत्र तथ्य आणि कायदेशीर मुद्द्यांच्या आधारे घेतला जाईल। राजकीय पातळीवर या घडामोडींमुळे अनेक चर्चा सुरू झाल्या आहेत, तरी अंतिम चित्र सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे। त्यामुळे सध्या कोणत्याही एका बाजूचा विजय किंवा पराभव निश्चित झाला आहे असे म्हणणे योग्य ठरणार नाही। आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष 2 गोष्टींकडे लागलेत: शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण प्रकरणातील अंतिम निर्णय, तसेच 6 खासदारांसंबंधी याचिकेवरील पुढील सुनावणी। या दोन्ही निकालांचा राज्याच्या राजकारणावर महत्त्वाचा परिणाम होऊ शकतो। तुम्हाला काय वाटतं, या दोन्ही कायदेशीर प्रक्रियांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल होऊ शकता का? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या राजकीय अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।